नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. उल्हासनगर शहर आज कोणाला माहीत नाही. महाराष्ट्र राज्यातील मुंबईनंतर अशी बरीच ठिकाणं आहे जिथे कुठे पैसा खेळत असेल तर त्यातलं एक ठिकाण म्हणजे उल्हासनगर शहर. म्हणून तर लांबून लांबून परप्रांतीय लोकसुद्धा आपलं पोट भरायला इथे येतात. पण अशाच या उल्हासनगरमध्ये आपली रोजीरोटी कमवण्यासाठी आलेल्या धर्मा कुटुंबातील सदस्यांसोबत 2019मध्ये एक भयंकर घटना घडली. तुम्ही कधी विचार केला आहे का मंडळी? काही घरं स्वस्त का मिळतात? कारण त्या घरातून लोक भाड्यामुळे निघून जात नाही तर भीतीमुळे पळून गेलेले असतात. उल्हासनगरमधल्या अशाच एका बंगल्यात 2019मध्ये एक कुटुंब राहायला आलं आणि फक्त एका आठवड्यात त्यांच्यासोबत जे घडलं त्याने त्यांचं आयुष्य बदलून गेलं. असं म्हणतात रिकामं डोकं आणि रिकामं घर हे सैतानाचं माहेर आहे. ज्या घरात मानवी अंश नाही, ज्या घराच्या भिंती वर्षानुवर्ष बंद असतात, अशा घरात रात्र होताच आत पडणाऱ्या काळोखात एक चेतना जन्म घेते आणि आजूबाजूला भटकणारे आत्मे त्या घराचा आपल्या आसऱ्याकरता वापर करतात. एकदा का त्यांनी आपला त्या जागेत मुक्काम ठोकला की मग तो अनोळखी पाहुणा त्या वास्तूचा कायमचा रहिवासी होतो. अशीच काहीशी विचित्र घटना आज आपण ऐकणार आहोत. सन 2019. नंदुनाथ ज्ञानदेव धर्मा, वय वर्ष 30, सरकारी शाळेत शिक्षक होते. त्यांच्या परिवारात बायको लतांगिनी उर्फ लता आणि एक लहान मुलगी रिया असा सुखी परिवार होता. नंदूरावांची शाळेतून बदली झाली उल्हासनगर शहरातील एका गावात, जी मराठी शाळा होती. फॅमिली शिफ्ट करण्याआधी नंदू यांनी त्यांची राहण्याची सोय करण्यासाठी उल्हासनगरमध्ये असलेलं कोठारे मेन्शन भाड्याने घेतलं. नंदूराव आपल्या फॅमिलीसोबत कोठारे मेन्शनमध्ये शिफ्ट झाले. पहिल्या दिवशी त्यांनी टेम्पोमार्फत जुन्या घरातील सामान या घरात शिफ्ट केलं. पहिल्याच दिवशी सर्व सामानाची लावालाव झाली आणि त्या कामात संध्याकाळचे 7:30 झाले. काम करून लता फार दमून गेल्या, म्हणून त्यांनी झटपट काय खायला बनवता येईल असा विचार केला आणि गॅसवर कुकरमध्ये खिचडी टाकली. लताबाईंच्या मागे हॉलमध्ये रिया आणि नंदूराव दोघेही सोफ्यावर मोबाईलमध्ये पिक्चर पाहत होते. घरात टीव्ही होती पण तिचा सेटटॉप बॉक्स अजून बसवला नव्हता. किचनमध्ये एकट्या लताबाई उभ्या होत्या. खिचडीसोबत कांदा भजी मस्त लागतील म्हणून त्या सुरीने कांदा कापत होत्या. गॅसच्या पुढ्यात एक 2 झापांची उघडी खिडकी होती. चांदण्यांमुळे मागचा परिसर विषारी निळसर रंगाने उजळून निघाला. त्या उजेडात त्या खिडकीतून बंगल्याचा मागचा भाग दिसत होता. पेरूची केळीची झाडं दिसत होती. सांज वेळेच्या थंड हवेने ती झाडं जणू कोणाला तरी घाबरून थरथरली आहेत असं वाटायचं. खिडकीतून थंडगार हवा वाहत लताबाईंच्या अंगावर धावून जायची. लताबाई कांदा कापण्यात गुंतलेल्या. तोच उघड्या खिडकीतून नेहमीसारखा हवेचा झोत आला. पण यावेळी त्या हवेच्या झोतात एक हसू लपलेलं, एक बारीकसं खसखसतं हसू, जणू एखादी लहान मुलगी मस्करी केल्यावर हसते. लताबाईंनी कांदा कापणं थांबवलं आणि मनाला 6 सेन्समार्फत एक संदेशाची जाणीव झाली. खिडकीबाहेर समोर कोणीतरी उभं आहे आणि आपल्याला पाहतंय. गरकन लताबाईंनी वळून समोर पाहिलं आणि जसं समोर पाहू लागल्या तशी त्यांना एक गुलाबी फ्रॉक घातलेली मुलगी नजरेआड झाली असं वाटलं. प्रश्नार्थक नजरेने लताबाईंनी खिडकीतून डोकं पुढे करत
बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. तसं लताबाईंना खिडकीच्या बाहेर भिंतीच्या आडबाजूला एक मुलगी पाठमोरी दिसली, जिच्या अंगावर गुलाबी फ्रॉक होता. हात खाली सोडून ती अगदी शांत उभी होती. पण त्या मुलीच्या हाताकडे पाहता लताबाईंना एक गोष्ट खटकली. ती म्हणजे त्या मुलीचे हात अगदी सफेद होते, जणू मांसाचा रंग उतरलाय. त्या हाताच्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेलं लाल रंगाचं रक्तच संपलंय. आणि असे हात पाहून लताबाईंना त्यांच्या आईच्या बॉडीची आठवण आली, जी त्यांनी शवागारात पाहिलेली. अचानक एक घाणेरड्या वासाचा भपकारा खिडकीतून आत आला. जणू तो मांस कुजल्याचा प्रेताचा वास असावा, जो त्या उभ्या मुलीच्या अंगातून येत होता. "ए पोरी, कोण आहेस तू?" लताबाईंनी विचारलं. आणि ते जे काही होतं, ती मुलगी खांदे हलवत खदाखदा हसली आणि हळूच तिने मान तिरकी करत उजव्या बाजूच्या डोळ्यांपासून ओठापर्यंतचा भाग मागे वळवला. तिचा अर्धा चेहरा आगीत भाजून होरपळलेला, चमडी फ्राय केल्यासारखी लाल झालेली आणि त्यावर काळे लाल चट्टे होते. डोळ्यातील दुधाळ कवडे चकाकत होती. एक ओठ फाकवत ती अशी काही छन्मी हसली का इकडे लताबाईंच्या काळजाचा ठोका चुकला. डोळे हा हा म्हणता वाचले गेले आणि तोच कुकरची शिट्टी झाली. गरम वाफ वेगाने वर आली आणि पुढे वाकलेल्या लताबाईंच्या हनुवटीवर आदळली. "आई ग!" वेदनेने विवळत पटकन त्या खिडकीतून मागे झाल्या. त्यांच्या हनुवटीवर गरम वाफेने लाल चट्टा झाला. डोळ्यांची आग होत होती. डोळे बंद करून त्या वेदनेने विवळत होत्या आणि त्यांच्या बंद डोळ्याआड तोच मुलीचा मजा मस्करी केल्यासारखा वात्रट हसणारा, टाळ्या पिटणारा आवाज आला. जणू लताबाईंना होणारी वेदना पाहून त्या मुलीला मोठी गंमत वाटत असावी. लताबाईंच्या ओरडण्याचा आवाज ऐकून नंदूराव गडबडीने किचनमध्ये आले. त्यांना लताबाई जागेवर रडवलेल्या चेहऱ्याने डोळे बंद करून विवळत उभ्या दिसल्या. नंदूरावांनी बिस्लरीच्या मोठ्या बाटलीतील पाणी लताबाईंच्या डोळ्यावर हळूहळू ओतलं. तशी डोळ्यांची जळजळ कमी झाली. "लता, काय झालं तुला? कांदे कापताना डोळे झोंबतात, पण इतके?" नंदूराव किचनच्या ओट्यावर अर्धवट कापलेल्या कांद्याकडे पाहत म्हणाले. "अहो, ते जाऊ द्या. तिथे बाहेर एक मुलगी आहे. तिच्याकडे पहा. आणि तिचा चेहरा जळालाय. माझ्यावर हसत होती ती." लताबाई पाहिलेलं दृश्य सांगू लागल्या. त्यावर जरा आश्चर्य आणि गंभीर भाव चेहऱ्यावर आणत नंदूरावांनी लागलीच खिडकीतून बाहेर डोकावलं. पण चांदणीच्या निळसर प्रकाशाव्यतिरिक्त बाहेर कोणीही नव्हतं. नंदूरावांनी लताबाईंची समजूत काढली. "बाहेर कोणी नाही लता, आणि बंगल्याच्या कंपाऊंडचं गेट मी स्वतः बंद केलंय. कंपाऊंड 9 फूट उंच आहे. कोण आत येईल? तुला भास झाला असेल. आज दिवसभर खूप काम केलंस ना?" नंदूरावांच्या वाक्यावर जरा घाबरतच लताबाईंनी बाहेर पाहिलं. बंगल्याचा मागचा सारा भाग ओसाड पडलेला. तिथे कोणीही नव्हतं. अगदी काही वेळा अगोदर असलेला थंड वारासुद्धा. नंदूरावांच्या बोलण्यानुसार नक्कीच आपल्याला भास झाला असेल असं समजून लताबाईंनी तो विषय सोडून दिला आणि किचनची खिडकी लावून घेतली. खिचडी बनवून झाली. सर्वांनी खाऊन घेतली आणि सर्वजण 10 वाजेपर्यंत हॉलमध्येच एका जागेवर अंथरूण टाकून झोपी गेले. कणाकणाने रात्र सरत होती. जणू त्या रात्रीत अजून काहीतरी भयानक कारनामा घडणार होता. त्याच मध्यरात्री 2:30 वाजता. मध्यरात्री सुनसान शांतता पसरलेली. सर्वजण खिडकीकडे पाय करून शांत गाढ झोपी गेलेले. तेवढ्यात लताबाईंच्या अंगावरची चादर हळूहळू खाली खेचली जाऊ लागली. पूर्ण चादर खाली खेचून होताच किचनमधील बंद केलेली 2 झापांची खिडकी हळूच अदृश्य शक्तीवाटे उघडली गेली.
खिडकीच्या बिजागऱ्यांचा आवाज आला आणि त्या आवाजासहित मध्यरात्रीच्या हिवाळ्यातील थंडगार वारा शीळ घालत घरात घुसला. तो वारा जणू सामान्य नव्हता. त्या वाऱ्याने लताबाईंचं सारं शरीर झोपेत शहारून उठलं. अंगाला जसा थंडाव्याचा स्पर्श झाला. थंडीने कुडकुडणाऱ्या लताबाईंनी डोळे उघडले. अंगावरची चादर बाजूला सरलेली, जसं काय कोणी ओढून खाली खेचली होती. समोरच्या उघड्या खिडकीतून चंद्राचा प्रकाश आत येऊन पायावर पडलेला आणि त्याच प्रकाशात लताबाईंना एक मानवी डोकं वर आलेलं दिसलं. जणू खिडकीतून कोणीतरी आपल्याला डोकावून पाहतंय. झटकन सावध होत लताबाईंनी मान वर करत समोर पाहिलं. तशी समोर किचनची उघडी खिडकी दिसली. त्या खिडकीतून रात्रीचा निळा आसमंत आणि आसमंतामधील चंद्र दिसला. पण त्या व्यतिरिक्त तिथं कुणीही नव्हतं. पण आपण तर झोपायच्या अगोदर आठवणीने ही खिडकी बंद केली होती. मग खिडकी उघडी कशी? लताबाईंनी स्वतःलाच प्रश्न केला. त्या अंथरुणातून उठल्या. एक कटाक्ष बाजूला टाकला. नंदूराव आणि रिया दोघेही गाढ झोपेत होते. त्यात नंदूरावांची उद्या शाळा. त्यांना डिस्टर्ब करणं ठीक वाटलं नाही, म्हणून लताबाई स्वतः चालत खिडकीपाशी आल्या. तसा खिडकीच्या बाहेरून थंडगार वारा आणि तोच मांस जळाल्याचा घाणेरडा वास येऊ लागला. त्या वासाने पोटात मळमळ झाली. काही वेळा अगोदर जी जळालेल्या चेहऱ्याची मुलगी पाहिली, त्याच मुलीचा बिभत्स डरावणा चेहरा नजरेसमोर आला आणि साऱ्या अंगावर निवडुंगाचे काटे फुटले. भीतीने पुन्हा एकदा मनात संचार झाला. पण कशी तरी हिंमत गोळा केली आणि लताबाईंनी पटकन थरथरणारे हात पुढे करत ती खिडकी ओढून लावून घेतली. खिडकी लावताच लताबाईंच्या जीवात जीव आला. तो थंडगार वारा आणि घाणेरड्या वासाचा अंमल ओसरला. खिडकी लावून होताच लताबाई पुन्हा अंथरुणात आल्या. चादर अंगावर ओढून पुन्हा झोपी गेल्या. डोळ्यावर झोपेचा अंमल होताच, म्हणून पडल्या पडल्या त्यांना झोप लागली. मग अर्ध्या तासाने 3-3:15च्या दरम्यान पुन्हा तोच प्रकार घडला. बिजागऱ्यांचा आवाज करत खिडकी उघडली. लताबाईंच्या अंगावरची चादर पुन्हा खाली ओढली गेली आणि पुन्हा थंडीचा अंमल जाणवू लागला. हळूच लताबाईंनी परत डोळे उघडले. अंगावरची चादर खाली गेलेली आणि काही वेळा अगोदर स्वतःच्या हातांनी लावलेली खिडकी पुन्हा उघडली होती. घडणारा प्रकार डोक्यावरून जात होता. काहीच समजत नव्हतं. रात्रीचे 3 वाजलेत. नंदू आणि रिया दोघेही मस्तीखोर खोडकर होते, पण या वेळेला अशी मस्ती शक्य नव्हतं. मग ही खिडकी आपोआप कशी उघडत होती? शेवटी लताबाई पुन्हा अंथरुणातून उठल्या. खिडकीपाशी आल्या. जरा दुरूनच उभं राहून त्यांनी बाहेर पाहिलं. सारा परिसर शांत, निर्विकार आणि त्यात रातकिड्यांची किरकिर आणि भटक्या कुत्र्यांचा आवाज मात्र अंगावर पडत होता. थंड हवेने साऱ्या शरीराला कापरं भरत होतं. हे बरं का खिडकीला जाळी होती, नाहीतर चोर वगैरे आत आले असते आणि होत्याचं नव्हतं झालं असतं. लताबाईंनी पुन्हा खिडकी लावली. अंथरुणात येऊन झोपी गेल्या. लागलीच त्यांना झोपही लागली. भिंतीवरच्या घड्याळात 3:30ची वेळ 4:30 झाली आणि पुन्हा बिजागऱ्यांचा आवाज करत ती 2 झापांची खिडकी उघडली. पण यावेळी लताबाईंच्या अंगावरची चादर तशीच असल्याने त्यांना थंडी जाणवली नाही आणि झोपमोड झाली नाही. अशात 2-3 तासाने सकाळ झाली. 6:45-7च्या दरम्यान लताबाई अंथरुणातून उठून बसल्या. उठताच नजर समोर गेली आणि चेहऱ्यावर प्रश्नार्थक भीतीचे भाव पसरले, कारण आठवणीने बंद केलेली खिडकी सताड उघडी होती. लताबाईंना आता या क्षणाला नंदूरावांच्या शाळेचा डबा बनवायचा होता, म्हणून त्यांनी तो खिडकीचा विषय सोडून दिला. नित्यकर्म आटपून जेवण बनवायला सुरुवात केली. मंडळी, एक सांगायचं विसरलेच,
हे धर्मा कुटुंब पूर्णपणे नास्तिक होतं. देवपूजा वगैरे करणं त्यांच्या स्वभावात नाही. म्हणून तर या अशुद्ध वास्तूत साधी देवाची एक तसबीरसुद्धा आली नव्हती. बरं, पुढे. काही वेळाने नंदूराव उठले, फ्रेश झाले. तोपर्यंत लताबाईंनी डबा रेडी केला. 8पर्यंत नंदूराव डबा घेऊन शाळेत गेले. आता घरी फक्त लताबाई आणि रिया दोघीच मायलेकी. रियाचं नाव अद्याप नवीन शाळेत दाखल केलं नव्हतं, म्हणूनच आठवडाभर तरी ती घरीच असणार होती. सकाळचंच केलेलं जेवण दुपारसाठी दोघींना पुरणार होतं, म्हणून लताबाईंना दुसरं काही काम नव्हतं. त्या थोडा टाईमपास करावा म्हणून फोन घेऊन सोफ्यावर बसल्या आणि रील्स पाहू लागल्या. घरात एकाकी विलक्षण शांतता पसरली. अनोळखी थंडावा झोंबू लागला. त्या शांततेत बेल वाजण्याचा आवाज आला. बंगल्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात घुमला. आवाज ऐकून लताबाईंनी दरवाजाच्या दिशेने पाहिलं. दरवाजाच्या खालच्या फटीतून बाहेरचा प्रकाश आणि त्या प्रकाशात एक काळसर मानवी आकाराची सावली दिसत होती. इतक्या सकाळी कोण आलंय? लताबाई स्वतःशीच म्हणाल्या. फोन सोफ्यावर ठेवून त्या दरवाजापाशी आल्या. शेजाऱ्या पाजाऱ्यांशी अद्याप ओळख नव्हती, म्हणून जोखीम घ्यायला नको. काही दगाफटका असेल तर. शिवाय या दोघी मायलेकीच घरात, म्हणून त्यांनी दरवाजाला असणाऱ्या मॅजिक होलमधून बाहेर पाहिलं. बाहेर कुणीच नव्हतं. सारा परिसर सकाळच्या उन्हाने उजळून निघालेला, रिकामा. लताबाईंनी बाहेर पाहिलं तर कोणी नाही. मग सावली कशी दिसली असा विचार केला. शेवटी बाहेर कुणीच नाही हे पाहून त्या मागे वळाल्या. 4 पावलं चालून पुढे आल्या. तोच. पुन्हा बेल वाजल्याचा आवाज आला. लताबाईंची पावलं जागीच थांबली. त्या चालत परत दरवाजापाशी आल्या. मॅजिक होलमधून परत पाहिलं. पायरी, समोरचं अंगण, कंपाऊंडचं गेट, सारं रिकामं. मग कोण बेल वाजवतंय? नक्की आहे तरी कोण जी आपली मस्करी करतंय? लताबाई बाहेर पाहतच होत्या. तोच. एक अकल्पनीय अशी क्रिया घडली. असा आवाज करत बेल वाजली, जे पाहून लताबाईंचा चेहरा आश्चर्याने उजळून निघाला. कारण बाहेर तर कुणीच नव्हतं. मग बेल वाजली कशी? धडधडत्या काळजाने लताबाईंनी खाडकन दरवाजा उघडला. त्या क्षणी बाहेरून एक थंडगार हवेचा झोत अंगावर धावून आला आणि त्या हवेवाटे एक घाणेरडा, मांस जळाल्याचा दुर्गंधीयुक्त वास नाकातोंडात भपकऱ्यासहित शिरला. त्या वासाने लताबाईंना अक्षरशः मळमळायला झालं. त्यांनी पटकन आपल्या मागे दरवाजा लावून घेतला, तरी तो वास येतच होता. पुन्हा एकदा त्या वासाने लताबाईंना त्या भाजलेल्या मुलीचा चेहरा आणि तिचं ते छद्मी हास्य, कुरूप रूप आठवलं. लताबाई त्या मुलीबद्दल विचार करतच होत्या. एक प्रकारे त्यांची तंद्रीच लागली असावी. तोच. त्यांच्या फोनची रिंग वाजली, ज्या आवाजाने लताबाई अक्षरशः दचकल्या. छातीत एकदम धस झालं. त्यांनी फोन हातात घेतला. लताबाईंच्या सासूबाईंचा फोन होता. फोन उचलून त्या बोलू लागल्या. पोहोचलात का? सुखरूप ना? घर कसं आहे? सासूबाई अर्धा तास लताबाईंची चौकशी करत होत्या. तोपर्यंत रिया उठून फ्रेश व्हायला निघून गेली. साधारण अर्ध्या तासाने लताबाईंनी फोन ठेवला. पण लताबाईंनी आपल्याला होणारे भास, त्या घाणेरड्या वासाबद्दल सासूबाईंना काहीही सांगितलं नाही. कारण त्यांना सासूबाई म्हणजे देवधर्म करणारी बोरिंग बाई वाटायची. पाहता पाहता सकाळ निघून गेली. दुपार झाली. दुपारचं जेवण वगैरे झाल्यावर कोठारे मेन्शनमध्ये लताबाईंना या बंगल्याचं एक वेगळंच रूप दिसू लागलं. भर दुपारी अगदी हाडं गोठवणारी थंडी पडली. त्यासहित या बंगल्यात एक ओसाड, म्हसन वाटीत असलेली शांतता जाणवायची. अगदी टाचणी पडली तरी तो आवाज 10 दिशेला घुमेल इतकी भयावह शांतता. त्या दिवशीची दुपार लताबाई आणि रिया यांनी झोपूनच काढली.
संध्याकाळी 6:30 दरम्यान नंदूराव शाळेतून परत आले. तेव्हा लताबाईंनी नंदूरावांना सासूबाईंच्या फोनबद्दल सांगितलं आणि जेवण वगैरे करून 9:30पर्यंत अंथरूण टाकून सर्वजण झोपी गेले. तिसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी नंदूराव कामावर गेले आणि घरी त्या दोघी मायलेकी उरल्या. लताबाईंना दुपारी काही काम नसे म्हणून त्या 2 ते 5 या वेळेत झोपा काढत. अशात दुपारचे 2:30 वाजलेले. दोघी मायलेकी सोफ्यावर पिक्चर पाहत होत्या. लताबाईंच्या डोळ्यावर झोपेचा अंमल चढला. तसं त्यांनी रियाला मी झोपते, तू मला 5 वाजता उठव असं सांगितलं आणि त्या झोपी गेल्या. त्या अशुद्ध वास्तूत आता रिया एकटीच होती. घड्याळातले काटे हळूहळू पुढे सरकत होते. सेकंदाच्या काट्याचा भेसूर असा टक टक आवाज होत होता. दुपारची वेळ असूनही हॉलमध्ये अंधारून आलं होतं. जणू ही बंगल्यातली वास्तू प्रकाशासोबत आपले अंधाराचे सैन्य पाठवत आहे. रिया आईच्या फोनमध्ये काहीतरी पाहत होती. 9 वर्षाची पोरती. नजरेला जे दिसेल त्यावर लागलीच विश्वास ठेवायचं वयच ते. त्यामागे समोरच्याचा काय हेतू असेल, चांगलं काय वाईट काय हे समजण्याचं वय नसतं ते. म्हणूनच कोठारे मेन्शनमध्ये भटकत्या त्या अतृप्त जीवाने रियाला निशाणा बनवलं. तसंही अमानवीय शक्तींचा अंमल लहान मुलांवर लागलीच चढतो असं म्हटलं जातं. रिया फोनमध्ये रील्स पाहत होती. तिच्या उजव्या हाताला जरा दूर दुसऱ्या मजल्यावर जाणारा जिना होता. त्या जिन्यावर या क्षणी ती उभी होती. तिचा तो जळून गेलेला दुष्ट पिशाची आत्मा. चेहरा जळून गेलेल्याने मास्क काळं निळं झालेलं, एक डोळा फुटलेला आणि दुसरा डोळा त्यात चुन्याचा पांढरा भडक रंग आणि त्यात एक मिरीचा ठिपका. रियू. सापासारखा हवेवर तरंगत तिचा मंत्रमुग्ध आवाज रियाच्या कानात कुजबुजला. त्या आवाजाने रियाने मान वर करून आजूबाजूला पाहिलं तर तिला दूर जिन्यात ते ध्यान उभं दिसलं. रिया, मागे बघ. पुन्हा एकदा तो हळूवार साद घालण्याचा आवाज आला. रियाच्या कानाने ते स्वर टिपले आणि त्या मुलीने गर्रकन वळून मागे पाहिलं. पण रियाला काही कळायच्या आत जसं रियाने मागे वळून पाहिलं त्या क्षणाला त्या ध्यानाने आपलं सारं शरीर डाव्या बाजूला वळवून समोरच्या जिन्याने पायऱ्यांवर चढत वर चालत जाऊ लागलं. तिची ती चाल अगदी मंद आणि पाठीचा मणका प्रेतागत ताठरलेला. आपल्या घरात ही लहान मुलगी कोण? रियाच्या बाळमनाला प्रश्न पडला आणि हुरहुर निर्माण झाली. आपल्याच वयाची आहे, तिच्याशी मैत्री करायची का? त्या अनोळखी मुलीशी मैत्री करायची रियाच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली आणि रिया फोन बाजूला ठेवून सोफ्यावरून उठली. चालत जिन्यापाशी आली. जिन्याच्या 5 पायऱ्या चढून तिने उजव्या बाजूला वळण घेतलं. जिन्याच्या वर गेलेल्या पायऱ्यांवर पाहिलं. 10 पायऱ्यांवर जिन्याच्या वरच्या टोकाला काळोखाचं अथांग असं साम्राज्य पसरलेलं आणि त्या काळोखात ती पाठमोरी मुलगी उभी. तिच्या अंगावर गुलाबी फ्रॉक भेसूर प्रकाशाने चकाकत होती. तिचे सरळ सोडलेले खांदे आणि खाली लटकलेले हात अक्षरशः फरशीवर लोंबत होते. त्या हातांची नखं खुरासारखी लांब सडक. तिने मान खाली झुकवलेली. ए, कोण आहेस ग तू? आणि आमच्या घरात कशी आलीस? या अगोदर तुला पाहिलं नाही मी इथे. रियाने आपल्या गोड आवाजात विचारलं. पण तिच्या आमच्या घरात या वाक्यावर त्या ध्यानाचा अहंकार दुखवला. कारण तिने जळजळीत ओठ दातांनी चावले आणि रागात मोठ्या आवाजात ओरडली, हे माझं घर आहे, तुमचं नाही. आणि मी इथेच राहते, समजलं? तुम्ही माझ्या घरून निघून जा. मला माझ्या घरात तुम्ही नको आहात. मी इथे एकटीच आहे. हे माझ्या एकटीचं घर आहे.
त्या ध्यानाच्या तोंडून भयंकर आवाज आला. त्या आवाजाने रियाचा तो लहानगा जीव घाबरला. कोणीतरी मोठा माणूस दरडावून बोलावा तसा आवाज होता तो, ज्याने रिया घाबरली आणि तिच्या याच भीतीचा वास त्या ध्यानाने घेतला. तिने हळूच डाव्या पायाची टाच उजव्या बाजूला वळवून गिरकी घेतली आणि तिचं ते बिभत्स, कुरूप, अभद्र जळालेलं रूप त्या मुलीला दाखवलं. तिचं ते हिडीस रूप पाहून रियाचा श्वास छातीत अडकला. कधीतरी तिने फोनवर भूतांचे पिक्चर पाहिलेले, त्यात असलेलं भूतसुद्धा असंच होतं. रियाच्या मनाने तिला धोक्याचा इशारा दिला आणि त्यामुळे ती छोकरी प्राणभयाने जिन्यावरून गरकण गिरकी घेत दुडू धावत खाली येऊ लागली. तोच तिला मागून त्या ध्यानाने धक्का दिला. त्या धक्क्याने रिया खाली फरशीवर पडली. कपाळ फुटलं. वेदनेने तळमळत रियाने टाहो फोडला. आई! सोफ्यावर झोपलेल्या लताबाईंना रियाचा आवाज आला. खाडकन त्यांनी डोळे उघडले. समोर पाहिलं तर सोफ्यावर रिया नव्हती. तिच्या वेदनेने विव्हळण्याचा, रडण्याचा आवाज दुरून येत होता. लताबाई पटकन उठल्या आणि घाबऱ्या घुबऱ्या नजरेने आजूबाजूला पाहू लागल्या. तशी त्यांना दूर जिन्यापाशी रक्ताच्या थारोळ्यात पोटावर अस्तव्यस्तपणे पडलेली रिया दिसली. तिच्या कपाळातून लालसर ताजं रक्त बाहेर पडत होतं, ज्या रक्ताने डोक्यापुढे वर्तुळ तयार केलं होतं. लताबाई पटकन जिन्यापाशी आल्या. तशी त्यांना आपली लेक रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली दिसली. तिच्या कपाळातून रक्ताचा अतिस्त्राव झालेला, जे पाहून लताबाईंच्या काळजात चर्च झालं आणि अचानक नाकात तोच जळालेला, भाजलेला मांसाचा घाणेरडा वास घुमू लागला. आणि अजून एक भयावह गोष्ट म्हणजे अशी, रियाच्या फुटलेल्या कपाळातून बाहेर पडलेल्या रक्ताने लहान मुलीच्या 2 पावलांचे ठसे फरशीवर कोणीतरी उलट चालत आहे असे उमटू लागले. ते रक्ताळलेले लाल पावलांचे अघोरी ठसे जिन्याच्या दिशेने वर जात होते. जणू रियाच्या कपाळातून निघालेल्या रक्तावर कोणीतरी नंगानाच करतंय आणि तेच जिन्याच्या दिशेने चालत गेलंय, पण हडळीच्या उलट्या पावलांनी. जरी पावलं दिसत असली तरी देह अदृश्य होता, जे पाहून लताबाईंना कळालं आत्ताच एक अदृश्य स्वरूपाची अतृप्त पिशाच्ची आत्मा आपल्या जवळून गेली. हा विचार करून लताबाईंच्या काळजाचा ठोका चुकला. लताबाई वर पाहू लागल्या. ते रक्ताळलेलं पाऊल जिन्याच्या अंतिम पायरीवर जाऊन उभं राहिलं, जिथे काळाकुट्ट अंधार होता. नक्कीच त्याला अंधार आवडत असावा, कारण अंधारात जाताच लताबाईंना तिची पाठमोरी आकृती उभी दिसली. ही तीच मुलगी होती. होय, तीच. जळालेल्या चेहऱ्याची, अंगावर गुलाबी फ्रॉक घातलेली, होरपळलेली आणि आता तिच्या पायाचे तळवे रियाच्या रक्ताने रंगलेले. समोर जे दिसतंय त्याचा अर्थ लावता येत नव्हता. सर्व काही तर्का पलीकडचं होतं. लताबाई एक आई होती. आपल्या लेकीच्या या अवस्थेवर तिचा क्रोध अनावर झाला. तिने त्या ध्यानाला ओरडून विचारलं, का मारलंस माझ्या पोरीला? का छळतेस? निघून जा आमच्या घरातून. लताबाईंच्या मुखातून निघालेल्या माझं घर या वाक्याने त्या ध्यानाला परत राग आला आणि ते परत ओरडलं, नाही, हे माझं घर आहे, तुमचं नाही. निघून जा माझ्या घरातून, निघ. शेवटच्या शब्दावर जोर देत ते ध्यान इतक्या मोठ्याने ओरडलं का किचनमध्ये मांडणीत लावलेली भांडी हवेत उडावी अशी जमिनीवर कोसळली आणि त्यांचा छातीत चमक आणणारा ठण असा आवाज झाला. त्या आवाजाने लताबाईंचं राहिलेलं अवसान गळालं. ए भवाने, आत्ताच्या आत्ता निघ, नाहीतर तुझं लचकं तोडेन, कच्ची खाईल. निघा माझ्या घरातून. तिच्या या धमकीला लताबाई तीव्र घाबरल्या आणि या ध्यानाने आपल्या लेकीला काही केलं तर, असा विचार करून लता रियाचा बेशुद्ध देह घेऊन त्या दृष्ट वास्तूतून बाहेर पडल्या. जवळ
आजूबाजूला अजून बरेच बंगले, बरीच घरं होती. त्यातील काही माणसांची लताबाईंनी मदत मागितली. बाई माणूस म्हणून शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मदत केली. एका टॅक्सीमार्फत रियाला हॉस्पिटलमध्ये आणलं. लताबाई आपला फोन बंगल्यातच विसरलेल्या, म्हणून कोणाचा तरी फोन घेऊन त्यांनी नंदूरावांना कॉल केला आणि घडलेली हकीकत थोडक्यात सांगितली. अर्ध्या तासात नंदूरावसुद्धा हॉस्पिटलमध्ये हजर झाले. डॉक्टरांनी रियाला रक्त जास्त वाहिल्याने नवीन रक्त चढवलं आणि ती उद्यापर्यंत शुद्धीवर येईल असं सांगितलं, जे ऐकून या दोघांना धीर आला. त्यावेळी नंदूरावांनी लताबाईंना हे कसं घडलं असं विचारलं, ज्यावर लताबाईने पहिल्या दिवसापासून आजच्या शेवटच्या क्षणापर्यंत जे काही घडलं ते नंदूरावांना सांगितलं. प्रथम नंदूरावांनी लताबाईंवर बिलकुल विश्वास ठेवला नाही, कारण नास्तिकतेतील उच्च विचारसरणी मध्ये येत होती. पण या दोघांचं चाललेलं संभाषण एका 50 वर्षीय इस्माने ऐकलं, ज्यांचं घर कोठारे मेन्शनच्या बाजूलाच होतं. ते स्वतःहून लताबाई आणि नंदूराव यांच्या जवळ आले आणि त्यांनी एक थरारक रक्त गोठवणारी माहिती दिली. साधारण 20 वर्षा अगोदरची गोष्ट. तुम्ही आता जिला पाहिलं ना, तिचं नाव होतं शब्बो. ती साधारण 12-13 वर्षाची होती, 6वीला. एके दिवशी तिच्या शाळेत नाटकाचा कार्यक्रम होता. मस्त गुलाबी रंगाचा फ्रॉक घालून 2 वेण्या घालून ती नाटकाला गेली. पण नियतीला तिची खुशी मान्य नव्हती. नाटक चालू असताना शॉर्ट सर्किटने स्टेजला आग लागली आणि जळणारं कापड नेमकं तिच्याच अंगावर पडलं. बिचारी शब्बो पूर्णतः भाजून निघाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्या आईवडिलांनी त्यांच्या घराच्या जागेतच, म्हणजे जिथे आता कोठारे मेन्शन आहे त्या जागेतच तिची कबर पुरली. लोक सांगायची, दर अमावस्या पौर्णिमेला तिच्या कबरेवर जळालेल्या अवस्थेत ती बसलेली दिसते आणि कोणी वाटसरू तिथून जात असेल तर त्याला धमकावते, निघ, माझी जागा आहे, अशी म्हणते. मग काही वर्षांनी तिचे आईवडीलही गेले. त्यांच्या मागे नातेवाईकांनी ही जागा एका बिल्डरला दिली आणि बिल्डरने ती कब्र खोदून तिथे कोठारे मेन्शन बांधलं. पण त्यानंतर त्या बिल्डरचाही अचानक अपघाती मृत्यू झाला आणि आजपर्यंत जितकी लोक त्या मेन्शनमध्ये राहायला गेली त्यांना चामडी जळाल्याचा, मांस जळाल्याचा वास यायचा आणि जळालेल्या चेहऱ्याची शब्बो दिसायची. जर कोणी तिला विचारलं का तू इथे आमच्या घरात काय करतेस, तर तिला राग यायचा आणि ती समोरच्याला हानी पोहोचवायची. आत्तापर्यंत खूप सारे परिवार तिथे राहायला आले, पण कोणीच आठवडाभरापेक्षा जास्त टिकलं नाही, कारण ती जागा शब्बोची आहे. लहान मुलांचा आत्मा असल्याने तिची शक्ती अमर्याद, असीम आहे. माझं ऐका, जर तुम्हाला माझं सांगणं पटत असेल तर आज घरी जाऊ नका आणि उद्या बंगल्यातलं सामान बाहेर काढून दुसरीकडे घर बघा. आणि तुम्ही जर म्हणाल हे सगळं मला कसं माहीत, तर आम्हीसुद्धा त्याच बंगल्यात आधी राहत होतो. पण जेव्हा आम्हाला त्रास जाणवू लागला तेव्हा आम्ही एका बाबाला भेटलो आणि त्यानेच आम्हाला ही माहिती सांगितली, ज्यावर आम्ही दुसऱ्याच दिवशी ते घर सोडून दिलं. त्यांच्या या माहितीवर लताबाईंनी विश्वास ठेवला, कारण तिने सर्व अनुभवलेलं. पण नंदूराव म्हणजे नास्तिकपणाचा कळस. त्यांनी दुसऱ्याच दिवशी लताबाईंना आपल्या आईच्या घरी पाठवून दिलं आणि स्वतः शाळेच्या निमित्ताखाली त्याच झपाटलेल्या घरात राहू लागले. आणि तीच त्यांची सगळ्यात मोठी चूक झाली, कारण 2 आठवड्यानंतर एक दिवशी नंदूरावांची बॉडी पंख्याला फास घेतलेल्या अवस्थेत मिळाली. 3-4 दिवसांनी जेव्हा प्रेताच्या अंगाला वास सुटला तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना कॉल केला आणि हा घटनाक्रम कळाला. या सर्व प्रकरणात नास्तिकतेमुळे नंदूरावांनी आपला अनमोल जीव गमावला. तेव्हापासून उल्हासनगरमधील ती वास्तू अजूनही तशीच पडून आहे, भकास.
मंडळींनो, हा अनुभव ऐकल्यानंतर मी एक गोष्ट मात्र नक्की सांगते हां. जुनं वर्षानुवर्ष बंद असलेलं घर घेताना त्याचा इतिहास नक्की जाणून घेत जा. कारण काही जागा फक्त रिकाम्या नसतात, त्या कुणाच्या आठवणींनी, वेदनांनी किंवा अजूनही कुणाच्या तरी अस्तित्वाने भरलेल्या असतात. म्हणूनच घर घेताना किंमत नाही, त्या घराचा इतिहास तपासा. कारण काही घरं फक्त 4 भिंती नसतात, तिथे आधीच कोणीतरी राहत असतं. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.